षटक मनोहर गुलवी बॉलिंग ट्रॅक वर. यास दोन्ही टीमचा विचार केला तर एक एक सामना जिंकलाय या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर मात्र ही दुसरी मॅच आहे. पाहूया कशा प्रकारे परफॉर्मन्स राहील या दोन्ही टीमच्या माध्यमातून. पंचांचा अधिकृत इशारा आलाय. मॅचला सुरुवात होती आहे. षटक क्रमांक पहिला मनोहर गुलवी बॉलिंग ट्रॅक वर. काय कमालीचं षटक फेकलं होतं मागच्या मॅच मध्ये. एक विकेट सोबतच फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. तर मात्र या मॅचच्या माध्यमातून सुरुवात पाहूया कशा प्रकारे करून देईल आपल्या टीमला. समोर मॅन इन रेड कॅप शंकर गुलवीला आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून लाईव्हची व्यवस्था अर्थातच लाईव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. पहिलाच बॉल अतिशय खराब आहे. एक धाव त्या ठिकाणी पळून काढली गेली आहे आणि हा बॉल जो आहे पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल. 1+1 2 धावा पहिल्या बॉलवर. अकाउंट ओपन झालंय त्या ठिकाणी एक्झिस्पोर्ट टीमचं. पहिल्या मॅच मध्ये आपण एक्झिस्पोर्ट टीमला पाहिलं होतं. आयकॉन राजा गुलवीच्या बॅट मधून या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. तब्बल 52 धावा त्याने ठोकल्या होत्या. षटकातील पुढचा बॉल. अजून एक खराब चेंडू त्या ठिकाणी. नो बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा 1+1 2 धावा मिळतील आणि पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट आहे. ओव्हर थ्रो झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र आवश्यकता होती का हा प्रश्न जरूर राम गुलवीला विचारला जाईल. फलंदाज बाद राम गुलवी. सुभाष धुमाल सर, भरपूर कमी वेळा हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणत्या प्रकारे बॉल टाकून झालेला नाहीये. 4 धावा खर्च झाल्यात आणि एक विकेट देखील पाहायला मिळाली त्या ठिकाणी. नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी कालीराम खेनी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद कालीराम खेनी. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. अजून एक खराब चेंडू. या नो बॉलचा इशारा आलाय. या षटकातील हा दुसरा भीमर आहे. अर्थातच आता मात्र मनोहर गुलवी षटक कंप्लीट करू शकत नाहीयेत. गोलंदाज चेंज करावा लागेल. नाहीये. सुभाष धुमाल सर, नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी अव्वांतर धावा खर्च केल्या जातात. एकंदरीत खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा बाराना. आणि अशीच अवस्था आपण सध्या मनोहर गुलवी याची पाहतोय. मात्र वापसी करेल का पाहावं लागेल. दुष्काळात 13वा महिना आपण पाहतोय या मनोहर गुलवी यांच्या माध्यमातून.
अजून एक फुलटॉस बॉल. हा बॉल नक्कीच निघून जाईल सीमारेषा पार. 4 धावा चौकार. वारंवार चेंडूला पुढे ठेवला जात आहे. फुलटॉस गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि फक्त एकच बॉल टाकून झालाय आतापर्यंत या षटकातील. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आहे. हा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वॉट अ कॅच. अप्रतिम झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज बाद. आणि अखेर विकेट प्राप्त करताना आपण पाहतोय गोलंदाज मनोहर गुलवे. आकाश गुलवे यांनी आकाशामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं ज्याप्रमाणे त्याने अद्भुत झेल पकडलेला आहे. काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 5 बॉल टाकून झाल्यात आणि 5 बॉल जे आहेत ते फुलटॉस, परंतु 2 विकेट्स 1 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज अवी मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया अवी कशा प्रकारे फलंदाजी करेल. या षटकार हॅट्रिक जर ठोकली तर अवी आपणास 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सुदर्शन गुलवी गोट्याबाई यांच्या माध्यमातून. या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. आणि सीमारेषा बाहेर जर झेल पकडला तर 200 रुपयाचं पारितोषिक हे विसरून चालणार नाही. हेमंत गुलबी रंगाबाई यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लावलं गेलंय. सुभाष धुमाल सर, तब्बल सलगचा हा 6वा फुलटॉस बॉल आपण पाहतोय. अगदी फुलटॉस मध्ये डील केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. मागचं षटक फक्त 5 धाबांचं फेकलं होतं, परंतु या वेळेस वारंवार फुलटॉस गोलंदाजी. या वेळेस बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल कंप्लीट. तब्बल 17 धावा आतापर्यंत खर्च केल्यात मनोहर गुलवीने. मात्र अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीयेत. या वेळेस मात्र नक्कीच सूर गवसलाय त्या ठिकाणी मनोहर गुलवीला. लेट पण थेट. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. फटका चांगला आहे. चेंडूला चेस केले जाते त्या ठिकाणी. पाठलाग पाहायला मिळाला चेंडूचा. चेंडू अडवला गेलाय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 19 धावा धावफलकावर आहेत. धावसंख्या 19 आपण पाहतोय. पहिलं षटक अतिशय लांब लचक षटक, ज्या षटकामध्ये मनोहर गुलवे यांनी तब्बल 10 चेंडू हाताळलेले आहेत. षटक संपण्याचं नाव घेत नव्हतं. मनोहर गुलवे नक्कीच भिनार या मैदानावर कुठल्या रोडने आलं होतं, कुठल्या मार्गाने आलं होतं, हा विचार कदाचित करावा लागेल, कारण टप्पाच गवसत नव्हता मनोहर गुलवे याला.
नक्कीच टीमला मात्र ह्या अपेक्षा नव्हत्या, कारण पहिल्या मॅचमध्ये आपण फक्त आणि फक्त 5 धावांचं षटक त्यांच्या माध्यमातून पाहिलं होतं, परंतु या मॅचमध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्यात. यस, दिनेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. फलंदाजाने जर षटकार ठोकला तर पारितोषिक जे आहे ते गोलंदाजाला आहे. 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल संतोष भाकरे यांच्या माध्यमातून. आता मात्र पारितोषिक भरपूर उलट सुलट लावली जात आहेत. षटकातील पहिला बॉल, या वेळेचा बॉल ऑन साइडला, चेंडू कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. आणि आता मात्र मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी. फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपात अवी. फलंदाज अवी त्या ठिकाणी बाद झालाय. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट 5 नंबर 5व्या क्रमांकावरती आपण राजा गुलवीला पाहतोय. मागच्या मॅच मध्ये ज्याने अर्धशतक ठोकलं होतं. दिनेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आपण पाहिला. 10 बॉल्स ते षटक आपल्याला पाहायला मिळाला. मनोहर गुलवी यांच्या माध्यमातून फेकलं गेला. तर आता मात्र राजा गुलवी मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया राजा काय करेल आपल्या टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल दिनेश. या वेळेस देखील अजून एक खराब चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. मात्र नो बॉल की व्हाईट बॉल. यस, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दिनेश पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. राजा गुलबी सारखा तगडा फलंदाज समोर असताना मात्र लय बिघडली आहे त्या ठिकाणी गोलंदाजाची. बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दोन्ही टीम्सचा विचार केला तर दोन्ही टीम्स मजबूत आहेत. एक सामना दोन्ही टीम्सने जिंकला या स्पर्धेमध्ये, परंतु या दोन टीममध्ये हे चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. मनोहर गुलबी यांची देखील चर्चा भरपूर सातत्याने केली जाईल. सुभाष धुमाल सर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल गॅप शोधली. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. अतिशय सुरेख फटका पण पाहतोय राजा गुलवी यांच्या बॅट मधून. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. आणि चौकार संघाची धावसंख्या वेगाने वाढते. धावपलीकडे 26 धावा, 26. निंबोली प्रीमियर लीग स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक वीर सध्या फलंदाजी करताना आपण पाहतोय. 4 ने अकाउंट ओपन केलंय राजा गुलबीने स्वतःच. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस पुन्हा एकदा अजून एक खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. मनोहर गुलवी याच्या पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी करताना आपण दिनेश भोईर. नक्कीच मनोहर गुलवी यांचा आदर्श मात्र दिनेशने देखील घेतलाय. सातत्याने व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. एक तगडा फलंदाज आणि त्याच्या बॅट मधून एक तगडा फटका. 6 ने धावफलक पुढे सरकलाय. डबल 3 नेल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय.
अर्थातच हे सातत्य जर पुढे पाहायला मिळालं तर एक धावांचा मोठा डोंगर तुम्हाला पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. अगदी बरोबर, कारण त्याच दिशेने मार्गक्रमण करताना सध्या फलंदाजी करताना एजी स्पोर्ट्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल बिग हिट, मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. षटकार लागल्यानंतर मात्र चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश पुन्हा एकदा, या बॉलेस उंचच उंच आणि लांबच लांब, हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. आणि षटकारी संघाची धावसंख्या वेगाने वाढते. धावपलकर 39 धावा, 39 धावा होत नाहीत तर धावा जणू काही वाहत आहेत. ज्याप्रमाणे आपण पाहतोय एजी स्पोर्ट्स संघाकडून फलंदाजी केली जाते. यस, अगदी बरोबर आहे सुभाष धुमाल सर, कारण बॅटने देखील धावा येतात आणि गोलंदाज देखील अवांतर धावा खर्च करतात. एकंदरीत धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. यस, शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर जर विकेट आली तर मात्र गोलंदाजासाठी पारितोषिक आहे. सुरेश घुलवी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढल्या, मात्र गॅप शोधल्या, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड शानदार आहे, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्या. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 41. 1 शॉटचा इशारा आलाय. अर्थातच एकच धाव मिळेल शेवटच्या बॉलवर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर झाल्या आहेत 20.00 च्या सरासरीने 40 धावा झाल्या आहेत. पहिलं षटक 10 बॉल्स तर दुसरं षटक 9 बॉल्स. 2 गोलंदाजांनी तब्बल 19 चेंडू हाताळलेले आहेत. म्हणजे 3 ओव्हरी 2च गोलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. मात्र त्या लिगल नाही आहेत. एकंदरीत भरपूर अवांतर धावा त्या ठिकाणी खर्च झाल्यात. षटक क्रमांक 3 अक्षय बॉलिंग ट्रॅकवर येतोय. अक्षय भोईर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. षटक क्रमांक 3. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण शंकर गुलवीला पाहतोय, मॅन इन रेड कॅप. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. सुरेश गुलबी त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगल कंप्लीट. एक चांगली रणनीती त्या ठिकाणी आपण पाहतोय. शंकर गुलबीचं काम जे आहे, सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे त्या ठिकाणी. नक्कीच एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते आहे. स्ट्राईक एंडला मात्र राजा गुलबीला आणण्याचं काम शंकर गुलबीच्या बॅटमधून झालंय. यानंतर ध्रुवी 11 टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर आई गंगामाता टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. षटकातील पुढचा बॉल अक्षय भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. 42 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च झाल्यात. तर आता मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न. या प्रति षटकामागे 20 धावा आपण पहिल्या 2 षटकामध्ये पाहिल्या. या बलेचा बॉल ऑन साइडला मनोहर गुलवी त्या ठिकाणी आहेत. सिंगल कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. या मॅचच्या माध्यमातून मात्र सगळीकडे मनोहर गुलवी तुम्हाला दिसून येतात. पहिलं षटक जे फेकलं गेलं त्या षटकापासून भरपूर चर्चा त्यांची झाली आहे.
षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे आणि हा बॉल मागवावा लागेल सीमारेषा बाहेरून. 6 धावा षटकार. गणेश पाटील आमचे पंच. यस नक्कीच स्टाईल त्यांची जी आहे अगले वेगळे स्टाईलने मात्र षटकार दर्शवलाय त्या ठिकाणावर ना. अक्षय भोईर पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल यस गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा मनोहर गुलवी आपल्याला पाहायला मिळतात. बॉल थांबत नाहीये, निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. 50 कंप्लीट. या 4 धावांच्या मदतीने धावफलक 53 वर पोहोचलंय. वैयक्तिक 28 धावांवर खेळतोय राजा गुलवी. पहिला मॅच मध्ये अर्धशतक झलकावलं होतं, तर या मॅच मध्ये आतापर्यंत 28 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. षटकातील पुढचा बॉल. सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत राजा गुलवीच्या नावावरती आहे. या बॉलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 1 अँड ओनली मनोहर गुलवी. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकाची समाप्ती. 54 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक 19 धावांचं, दुसरं षटक 21 धावांचं, तर तिसरं षटक 14 धावांचं. शेवटचं अंतिम षटक. पाहूया गोलंदाज कोण येतोय, कारण पहिल्या 3 गोलंदाजांची तर भरपूर पिटाई झाली आहे त्या ठिकाणी, परंतु शेवटचं अंतिम षटक कुमार येतोय. कुमार भोईर बॉलिंग ट्रॅक वर आलाय. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर राजा गुलवी. फुलटॉस आहे समोरच्या दिशेने. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. अजून एक पुन्हा एकदा हा बॉल देखील निघून जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. सलग दुसरा षटकाराने या षटकाराने राजा गुलवी पोहोचतो आपल्या वैयक्तिक 41 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा अर्धशतकाच्या उंबाट्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमालीची फलंदाजी आपण पाहतोय राजा गुलवीच्या बॅट मधून. सातत्याने मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धावांनी आपल्या अर्धशतकापासून दूर आहे. या अगोदर अर्धशतक पहिल्याच सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. 52 धावा, ज्यामध्ये 7 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे. आतापर्यंत जर विचार केला तर 93 धावा या स्पर्धेमध्ये 2 सामन्यामध्ये त्यांनी कुठून काढलेले आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला चेंडू अडवला गेला, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि ओव्हर थ्रो आपण पाहतोय. यस ओव्हर थ्रो झालाय, मात्र त्या दरम्यान अजून एक धाव पलून काढली गेली आहे. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. यस त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय. भिनार गावचे माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विनोद दादा हरट. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 69 आणि वैयक्तिक राजा गुलवी आपण पाहतोय 44 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. केवळ 6 धावेने दुसऱ्या अर्ध शतकापासून दूर आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चुकी करतोय त्या ठिकाणी
आणि बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. वाईट बॉल आहे. 1+4 5 धावा मिळतील. आणि 5 धावने धावफलकावर पाहायला मिळते ते 74 धावा. 74. काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. भरपूर अवांतर धावा मात्र त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात. कुमार भोईर पुन्हा एकदा या बॉलेस देखील अजून एक खराब चेंडू आपण पाहतोय. वाईट बॉल. 75 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या स्पर्धेतील आहे स्कोर आपण पाहतोय. गणेश दादा फॅन टीम एच स्पोर्ट या टीमच्या नावावरती. या बॉलेचा बॉल उडवलाय आणि हा बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक. दुसरं अर्धशतक आपण बघतोय. राजा गुलवी चेंडूला सीमारेषा बाहेर पलवी. पुन्हा एकदा आपण पलवताना आपण पाहतोय. यस, काय कमाल आणि धमाल पाहायला मिळते आहे. राजा गुलवी ऑन फायर. बॅक टू बॅक सलगचा दुसरा अर्धशतक आपण त्याच्या बॅट मधून पाहतोय. तब्बल 102 धावा आतापर्यंत ठोकल्यात त्याने. राजा गुलवी नावाचा बोलबाला हा मात्र संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळतोय. यस, राजा गुलवी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. धावसंख्या पुन्हा एकदा 6 ने वरती धावफलकावर 87 धावा. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रमी या संघाचे नावे आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील अजून एक बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. अशा प्रकारे 93 धावा. 94 धावांचं एक मोठं लक्ष्य इथे मात्र पूर्ण करावं लागेल नॅन्सी इलेव्हन या संघाला. आमच्या पंचांना देखील भरपूर बिझी ठेवलं गेलं त्या ठिकाणी. राजा गुलवीने वारंवार षटकाराचा इशारा मैदानाच्या आतमधून आलाय. गणेश पाटीलांना हाताना बॉम्ब लावायलाच लागेल. तब्बल 8 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात. 65 धावा वैयक्तिक त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. आपण स्वागत सत्काराकडे वळणार आहोत. व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत भिनार गावचे माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विनोद दादा हरट. त्यांना त्या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. दिनेश गुलबी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गंगामाता विपक्ष ध्रुवी 11 या दोन संघामध्ये. तर गंगामाता स्पोर्ट्स संघाचा संघ नाही आणि ध्रुवी 11 संघाचा संघ नाही. पण टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. नाही रे आलं मग त्यांना आणलं तसंच घ्या करून तुम्ही ॲडजस्ट करा. वली आपण मॅचच्या दिशेने तब्बल 94 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय एजी स्पोर्ट टीमने.
या स्पर्धेमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, तब्बल 93 धावा. यस, टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन सन्माननीय गणेश दादा गुलवी त्याचबरोबर पोलीस पाटीलला सन्माननीय दिनेश दादा गुलवी आपण टॉस बॉक्समध्ये या. यस, प्रवेश गुलवी आपण देखील या. सन्माननीय हेमंत गुलवी रंगाबाई आपण देखील या. तर सुरेश गुलवे यांना 16 संधी चौकार षटकासाठी तनय गुलवे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तर टॉस या ठिकाणी उडवला जातोय. सन्माननीय गणेश दादा गुलवी यांच्या शुभ हस्ते. पाहुण्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर द्रोही 11 टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. फक्त आणि फक्त आपण डिसिजन सांगायचं आहे. फलंदाजी स्वीकारली आहे. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. धन्यवाद संदेश वखारे. सुरेश गुलवे यांच्यासाठी 16 संधी प्रति षटकार आणि प्रति चौकारासाठी तनय गुलवे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रयत्न तर केला गेलेला आहे मोठा फटका खेळण्याचा, मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावने सुरेश गुलवे आपला अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 2. पहिले षटक मार्गस आहे. राम गुलवी पहिले षटक हाताळतोय. फलंदाज मनोहर गुलवे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. एका धावेवर समाधान मानावं लागतं फलंदाज मनोहर गुलवे याला. रिव्हर्स अड्डॅमचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता मनोहर गुलवीच्या माध्यमातून. इथे आणि हा चौकार 500 रुपये लागू सुरेश गुलवे याला. तनय गुलवे प्रत्येक चौकाराने प्रत्येक षटकारासाठी तनय गुलवे यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रति चौकाराने प्रति षटकाराचं 500 रुपयाचं आणि 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र सुरेश गुलवे यांनी पटकावलेलं आहे. का अतिशय सुरेख चौकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नॅन्सी 11 संघाची धावसंख्या 94 लक्ष्याचं पाठला करताना धावपलीकडे 7 धावा. लेकिन अभी भी दिल्ली बहुत दूर है. कारण मोठं लक्ष आहे.
डीजे ऑपरेटर आपण संपर्क साधायचा आहे. डीजे ऑपरेटर इथे मात्र फुलटाच चेंडू आहे. मिडविकेट की रिझर्व मध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत फलंदाज 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतात. या 2 धावने धावफलक मध्ये देखील बदल होते. धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर 9 वर पोहोचते. मोठं लक्ष आहे. तब्बल आपण पाहतोय 94 धावांचं या स्पर्धेमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम एजी स्पोर्ट्स संघाने पूर्ण केलेला आहे. आणि राजा गुलवे यांनी लागोपाठच्या सामन्यामध्ये 2 अर्धशतके झळकवण्याचा देखील विक्रम प्रस्थापित केलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील अर्धशतक आणि या सामन्यामध्ये देखील अर्धशतक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेलं आहे. प्रीमियर लीग स्पर्धेमधील हा विक्रम म्हणता येईल, कारण लागोपाठच्या सामन्यामध्ये 2 अर्धशतके झळकवणारा हा फलंदाज पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज सुरेश गुलिया बाद झालेला आहे, ज्याने 52 ओव्हरी 5 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. नवीन फलंदाज विक्रांत गुलवे आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. एक मोठं आव्हान आहे, कारण 94 धावांचं लक्ष्य आहे. इथे मात्र सुरेख फटका, पिकअप शॉट आणि चेंडू निघून जातो मिडविकेटच्या वरून सीमा पार. षटकार विक्रांतच्या बॅट मधून विशाल फटका. धावसंख्या 6 ने वाढून होती. ते धावफलकावर पाहायला मिळते 15 धावा. षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं फलंदाज विक्रांत गुलवे याने. चेंडूला हुक केलेला आहे. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. हॅलो 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 धावसंख्या 16 धावा. धावसंख्या 1 ने वाढते. धावफलकावर 17 वर पोहोचते. 94 धावांचं मोठं लक्ष नॅन्सी इलेव्हन संघासमोर. 94 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय नॅन्सी इलेव्हन हा संघ. आकाश गुलवे इथे चेंडूला उडवलेला आहे आणि चेंडू निघून जातोय स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार. षटकार धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलकावर 23 धावा. विक्रम गुलवी याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. दुसरा षटकार पुन्हा एकदा हाय चेंडू निघून जाईल सीमा पार. आणखीन एक षटकार. विक्रांत गुलवी ऑन फायर. 2 में 2 ठोकराले. लक्ष मोठं आहे. नक्कीच त्याचा कुठलाही परिणाम विक्रांत गुलवी याच्या फलंदाजीवर पाहायला मिळत नाही. आपल्या नैसर्गिक खेळ खेळताना विक्रांत गुलवी पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने पुन्हा एकदा वेगाने वाढून होते. धावफलकावर 29 धावा. 29. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 29 धावा. 29. गोलंदाजी मार करून गोलंदाज राजा गुलवी सज्ज होतोय. समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र धावची चुरमाने फलंदाज बाद. एकाकी किल्ला लढवताना आपण विक्रम गुलवे याला पाहतोय. मात्र लक्ष आव्याच्या बाहेर आहे. 94 धावांचं मोठं लक्ष आहे. नवीन फलंदाज अक्षय भोईर. मात्र सामनावीर फलंदाज विक्रांत गुलवे जो वैयक्तिक 19 धावांसह फलंदाजी करतोय, ज्यामध्ये 3 षटकारांचा समावेश आहे. राजा गुलवे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. सामनावीर फलंदाज विक्रांत गुलवे.
इथे मात्र पिकअप शॉट, सुरेख फटका आणि चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्कोलेक रिझल्ट मधून सीमापार चौकार. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विक्रांत गुलवी याच्या माध्यमातून. निंबवली प्रीमियर लीग स्पर्धेसाठी खास तयारी केलेली दिसते विक्रांत गुलवी याने, ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय. विक्रांत गुलवीसाठी सुवर्ण संधी आहे. प्रति षटकारासाठी रंगाबाई यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. फांड केलेल्या चेंडूला फांड लेग रिझल्ट मध्ये चेंडू निघून जाईल सीमापार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या 4 ने वाढून होते धावफलकावर 37 धावा 37. शंकर गुलवी तिथे क्षेत्ररक्षक होते, मात्र ते बनले होते प्रेक्षक. त्यांच्या माध्यमातून नक्कीच हे थेट प्रेक्षेपण देखील केले जाते आणि त्यांच्या जवळून थेट चौकार देखील पाहायला मिळतोय. इथे मात्र फ्लाइट दिली होती चेंडूला, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 37 धावा 37. तिसरं षटक मार्गस्थ आहे. लॉवर फुल टच चेंडू, चेंडूला टर्न केल्यानंतर चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमापार षटकार. आणि 5,000 रुपयाचा मानकरी देखील ठरतोय विक्रांत गुलवी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे झेल घेण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याच्या हातातून झेल निसटतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात, धावसंख्या 44. मोठं लक्ष या तब्बल 94 धावांचं. मिशन इम्पॉसिबल मात्र पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न नॅन्सी 11 संघाकडून केला जातोय. 6 चेंडूने तब्बल 50 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे लक्ष आवाक्या बाहेरचं आहे आपण पाहतोय. मात्र कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे विक्रांत गुलवी यांनी फलंदाजी केलेली आहे, ज्याच्या बॅट मधून 4 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. धावसंख्या 45-45. इथे चेंडूला विरकवून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता, प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता, मात्र झेल अवघड होता. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 47-47. एजी स्पोर्ट्स संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय. येथे मात्र गुडघ्यावर बसून फटका खेळलेला आहे. घुटना टेक और सिक्सर देख, एक मारा लेकिन सॉलिड मारा. धावसंख्या 6 ने वाढून होती धावफलकावर 53 धावा 53. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट आहे. पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या संघाकडून केला जातोय. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र एलिव्हेशन प्राप्त करता आलेलं नाही आणि झेल देखील तिथे सोडला जातोय. धावसंख्या 54 धावा. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. इथे मात्र सुरेख फटका आणि चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेगच्या वरून सीमापार षटकार. विक्रांत गुलवी नक्कीच थांबायला तयार नाही. 2 षटकार आणि 2 षटकारांसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक देखील त्याने पटकावलेलं आहे. वैयक्तिक 40 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. कौतुक करावं लागेल विक्रम गुलवे याचं.
एकेरी किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बनतो, प्रेक्षकांनी चिरून निघून जाते. सीमापार षटकार. नाबाद 46 धावांची एक अतिशय चांगली खेळली. कौतुक करावं लागेल नक्कीच विक्रांत गुळवे याचे. सामना जरी पराभूत झाला असला तरी मात्र विक्रांत गुळवे यांनी एक हाती झुंज दिलेली होती आणि आपलं पारितोषिक नक्कीच त्याने पटकावलं.